नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी केटीएम महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गणेश पाटील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपनी अंकेक्षण या प्रकरणातील अंकेक्षणाची कर्तव्य कलम 143 याचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये अंकेक्षणाचे अधिकार हे बघितले. यामध्ये आपण जमा खर्चाची पुस्तके पाहण्याचा अधिकार, माहिती व स्पष्टीकरण मिळवण्याचा अधिकार, विवरणे मिळवण्याचा अधिकार, सर्वसाधारण सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार, सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्याचा अधिकार, कंपनीच्या शाखा तपासण्याचा अधिकार, मोबदला मिळवण्याचा अधिकार, चुकीच्या विधानाची दुरुस्ती करण्याचा अधिकार, सभासदांना अहवाल सादर करण्याचा अधिकार, वार्षिक पत्रके तयार करून घेण्याचा अधिकार, तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेण्याचा अधिकार, उद्देशपत्रक व अहवाल तपासण्याचा अधिकार, नुकसान भरपाई वसूल करण्याचा अधिकार आणि अहवालावर सही करण्याचा अधिकार, असे जवळपास 14 अधिकार हे अंकेक्षकाचे आपण बघितले आहे. हे पण कंपनी कायदा 2013च्या कलम 143 मध्ये नमूद केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्याख्यानात आपण बघणार आहोत अंकेक्षणाची कर्तव्य. विद्यार्थी मित्रांनो, कंपनीचा हिशोब तपासण्याची कर्तव्य हे आपल्याला ह्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण वर्णन करता येईल. तर पहिला प्रकार आहे भारतीय कंपनी कायदा 19/2013च्या नुसार जी काही कर्तव्य आहे अंकेक्षकाची ती पुढील प्रमाणे. पहिलं, अहवाल सादर करणे. कंपनीच्या हिशोब तपासणी बाबत अहवाल सादर करणे हे हिशोब तपासणीचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. हिशोब तपासणीची नेमणूक केंद्र सरकार, संचालक मंडळ किंवा कंपनीच्या सर्वसाधारण सभेद्वारे होत असली तरीही हिशोब तपासणीस हा भागधारकांचा प्रतिनिधी म्हणून कार्य करत असतो. कंपनी कायद्याच्या कलम 143 नुसार त्याने कंपनीच्या हिशोब तपासणी पूर्ण केल्यानंतर आपल्या हिशोब तपासणीच्या कामाचा अहवाल तयार करून तो सभासदांना सादर केला पाहिजे. सभासदांना कंपनीच्या आर्थिक परिस्थिती संबंधी सत्य व वास्तव माहिती देणे आवश्यक असते. ही माहिती हिशोब तपासणीस आपल्या अहवालाद्वारे देत असतो. हिशोब तपासणीस आपला अहवाल कंपनीच्या चिटणीसाकडे सादर करतो. त्यानंतर कंपनी त्या अहवालाची प्रत प्रत्येक सभासदाला वार्षिक सभेपूर्वी पाठवित असते. हिशोब तपासणीच्या अहवालामध्ये विशेष तपासणीने खालील गोष्टी नमूद केल्या पाहिजे. नंबर 1, हिशोब तपासणीला कंपनीच्या हिशोब पुस्तकांची हिशोब तपासणी करताना मिळालेली माहिती व स्पष्टीकरण समाधानकारक आहे किंवा नाही. नंबर 2, कंपनी कायद्यातील तरतुदीप्रमाणे कंपनीने आवश्यक असणारी सर्व हिशोबांची पुस्तके ठेवलेली आहेत किंवा नाही, तसेच त्याचे योग्य वर्गीकरण केलेले आहे किंवा नाही. नंबर 3, हिशोब तपासणीस कंपनीच्या शाखांकडून हिशोब तपासणीसाठी आवश्यक ती सर्व माहिती, खुलासा, विवरणे व स्पष्टीकरण मिळाली आहेत किंवा नाही. नंबर 4, कंपनीचे नफा तोटा पत्रक, ताळेबंद इत्यादी योग्य प्रकारे तयार केलेले आहेत किंवा नाहीत. नंबर 5, कंपनीचे नफा तोटा पत्रक व ताळेबंद कंपनीच्या हिशोब पुस्तकांशी जुळतात किंवा नाहीत. नंबर 6, कंपनीच्या ताळेबंद कंपनीची खरी आर्थिक स्थिती दर्शवतो किंवा नाही, तसेच नफा तोटा पत्रकावरून कंपनीचा खरा नफा किंवा तोटा दिसतो किंवा नाही. हिशोब तपासणीने आपला अहवाल दिल्यानंतर तो भागधारकांच्या सभेत सादर करण्यात येतो. परिपूर्ण हिशोब तपासणीच्या अहवालावरील गोष्टी नमूद केल्या पाहिजेत. वर वर्णन केलेले अहवालातील मुद्द्यांचे उत्तर नकारात्मक असेल तर त्याबाबत वास्तुस्थिती अहवालात स्पष्ट केली पाहिजे. कोणते मुद्दे आपण नमूद केले? तर नंबर 1, हिशोब तपासणीला कंपनीच्या हिशोब पुस्तकातील हिशोब तपासणी करताना मिळालेली माहिती व स्पष्टीकरण समाधानकारक आहे किंवा नाही. नंबर 2, हिशोब पुस्तकं व्यवस्थित ठेवली आहेत किंवा नाहीत आणि त्याचे योग्य वर्गीकरण केले आहेत किंवा नाहीत. नंबर 3, वेगवेगळ्या शाखांची सर्व माहिती, खुलासा, विवरणे, स्पष्टीकरण मिळाले आहेत किंवा नाहीत. आणि ताळेबंद, नफा तोटा पत्रक हे योग्य आहेत किंवा नाहीत आणि ते हिशोब पुस्तकांशी जुळतात किंवा नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताळेबंद आणि नफा तोटा पत्रकावरून कंपनीची खरी माहिती मिळते किंवा नाही. नंबर 2, नियामक अहवाल प्रमाणित करणे. सार्वजनिक कंपनीला
नियामक सभा बोलवावी लागते। या सभेत नियामक अहवालावर चर्चा केली जाते। या अहवालात आर्थिक माहिती असते। ही माहिती बरोबर आहे असे अंकेक्षकाला प्रमाणित करावे लागते। त्यासाठी कंपनी कायद्याच्या कलम 143 नुसार हिशोब तपासणीला कंपनीचा नियामक अहवाल बरोबर आहे असे प्रमाणपत्र द्यावे लागते। नियामक अहवाल बरोबर असल्याबद्दल प्रथम किमान 2 संचालक यावर सह्या करतात। या 2 संचालकांपैकी एक व्यवस्था संचालक असतो। त्यानंतर हिशोब तपासणीस तो अहवाल प्रमाणित करतो। या संदर्भात त्याला खालील बाबींची सत्यता पाहावी लागते। नंबर 1, कंपनीने वाटप केलेले भाग। नंबर 2, कंपनीने वाटप केलेल्या भागांवर मिळालेली रक्कम। नंबर 3, भाग दलाली व भाग विमेकऱ्यास दिलेले कमिशन। नंबर 4, कंपनीला भाग वाटपापोटी मिळालेली रक्कम व त्यातून कंपनीने केलेला खर्च। नंबर 5, प्राथमिक करार। नंबर 6, प्राथमिक खर्च। खाजगी कंपनीच्या बाबतीत नियामक अहवाल प्रमाणित करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, कारण खाजगी कंपनीत सभासदांची नियामक सभा घेण्याचे अधिकार ही बंद नसते किंवा त्याला कोणतेही बंधन नसते। नंबर 3, माहिती पत्रकातील आर्थिक बाबी प्रमाणित करणे। जेव्हा कंपनी जादा भांडवल गोळा करण्यासाठी नवीन भाग विक्रीस काढते, तेव्हा कंपनीला माहिती पत्रक तयार करून ते प्रसिद्ध करावे लागते। माहिती पत्रकातील माहिती सत्य व अचूक असणे आवश्यक आहे। त्यामुळे माहिती पत्रकातील तपासणी हिशोब तपासणीकडून करून घ्यावी लागते। थोडक्यात, माहिती पत्रकात दिलेल्या विशिष्ट बाबींसंबंधी हिशोब तपासणीला आपला अहवाल द्यावा लागतो। माहिती पत्रक प्रसिद्धीस देताना त्यामध्ये मागील 5 वर्षाचा नफा तोटा, कंपनीची संमती व कंपनीची संपत्ती व देणी याबद्दल माहिती असते। ही माहिती हिशोब तपासणीला प्रमाणित करावी लागते। यामध्ये पुढील बाबींसंबंधी हिशोब तपासणीला आपला अहवाल सादर करावा लागतो। नंबर 1, संबंधित कंपनीची व तिच्या दुय्यम कंपनीची मालमत्ता व देणी। नंबर 2, संबंधित कंपनीचा नफा किंवा तोटा। नंबर 3, संबंधित कंपनीने दिलेला लाभांशाचा दर। नंबर 4, एखाद्या वर्षी भागांवर लाभांश दिलेला नसेल त्या संदर्भात दिलेले स्पष्टीकरण। नंबर 4, एखाद्या वर्षी कंपनीने वार्षिक विवरणपत्रके तयार केली नसतील तर त्या संबंधीचे स्पष्टीकरण अहवालात नमूद केले जाते। नंबर 4, कर्जफेडीच्या पात्रतेबाबत निवेदन। एखादी कंपनी जेव्हा स्वेच्छेने समाप्ती स्वीकारते, म्हणजे ती स्वस्तेने तिचे विलीनीकरण करते, कंपनीच्या कर्जफेडी करण्याबाबत स्वतःची आर्थिक कुवत कंपनी कायद्यातील कलम 488(1) नुसार जाहीर करते। अशा निवेदनाच्या बाबतीत हिशोब तपासणीने आपला अहवाल देऊन स्पष्टीकरण देणे आवश्यक असते। हिशोब तपासणीच्या अहवालाशिवाय कर्जफेड करण्याबाबतचे निवेदन निरर्थक ठरते। नंबर 5, चौकशी अधिकाऱ्याला मदत। ज्यावेळी कंपनीच्या व्यवसायातील हिशोब खात्याची चौकशी किंवा तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारने तपासणी अधिकारी नेमलेले असेल, अशा वेळी अंकेक्षकाने आपल्या जवळील कंपनीची असलेली सर्व कागदपत्रे, हिशोब पुस्तके चौकशी अधिकाऱ्याला दिली पाहिजे। त्याचप्रमाणे कंपनी कायद्यातील कलम 240(6) नुसार हिशोब तपासणीने आपल्या अधिकाऱ्याला आवश्यक असणारी सर्व माहिती पुरवली पाहिजे व चौकशीच्या संदर्भात सर्व प्रकारची मदत केली पाहिजे। नंबर 7, विशेष परीक्षण करणे। अंकेक्षकाचे काम करीत असताना जर कंपनीच्या हिशोबाबाबत अंकेक्षकाला लबाडी व अफरातफरीबाबत काही संशय आला तर अंकेक्षकाने आपल्या नेहमीच्या तपासणी व्यतिरिक्त त्या बाबींची विशेष काळजीपूर्वक तपासणी केली पाहिजे। ही तपासणी खालील मुद्द्यांच्या आधारे करावी। नंबर 1, कंपनीने योग्य प्रकारे तारण स्वीकारून कर्ज किंवा आगाऊ रकमा दिल्या आहेत याची तपासणी करणे। नंबर 2, कंपनीने दिलेले कर्ज व आगाऊ रकमा ठेवी म्हणून दाखवल्या आहेत काय याची तपासणी करणे। नंबर 3, बँकिंग व गुंतवणूक कंपनी व्यतिरिक्त असलेले कंपनीचे भाग व कर्ज रोखे यांची विक्री खरेदी किमतीपेक्षा कमी किमतीला केलेली आहे याची तपासणी करणे। नंबर 4, वैयक्तिक खर्च हा महसुली खर्च खात्यात दाखवला आहे किंवा नाही याची तपासणी करणे। कंपनीचे भाग वाटपापोटी मिळालेली रक्कम व त्याच्या नोंदी याची तपासणी करणे। वरील प्रमाणे कंपनी कायद्यातील तरतुदींप्रमाणे असणारी हिशोब तपासणीच्या कर्तव्याबाबत वाढ होऊ शकते।
परंतु कंपनीच्या नियमावलीद्वारे ही कर्तव्य मर्यादित करता येत नाहीत. जर नियमावलीमध्ये हिशोब तपासणीची कर्तव्य मर्यादित करणारे नियम असतील तर ते नियम व्यर्थ समजण्यात येतात. विद्यार्थी मित्रांनो, कंपनी कायद्यानुसार जी काही कर्तव्य अंकेक्षकाची त्यामध्ये आपण बघितलं अहवाल सादर करणे. पहिला बघितलं आपण अहवाल सादर करणे. दुसरा आपण बघितलं नियामक अहवाल प्रमाणित करणे. तिसरा आपण बघितलं माहिती पत्रकातील आर्थिक बाबी प्रमाणित करणे. नंबर 4 आपण बघितलं कर्जफेडीच्या पात्रतेबाबत निवेदन. नंबर 5 चौकशी अधिकाऱ्याला मदत करणे आणि विशेष परीक्षण करणे. अशा प्रकारे कंपनी कायद्यानुसार अंकेक्षकाची कर्तव्य आहेत. आता आपण बघूया न्यायालयाच्या निर्णयानुसार कर्तव्य. न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयात हिशोब तपासणीची अनेक महत्त्वाची कर्तव्य स्पष्ट करण्यात आली आहे. न्यायालयीन निर्णयानुसार हिशोब तपासणीची प्रमुख कर्तव्य ही पुढील प्रमाणे. नंबर 1 अंकेक्षकाने कार्य प्रमाणित करणे. हिशोब तपासणीस हा प्रामाणिक असला पाहिजे व सत्य बाबी त्यांनी नेहमीच निदर्शनास आणल्या पाहिजे असे लंडन अँड जनरल बँक खटल्याबाबतच्या निर्णयानुसार स्पष्ट केले आहे. नंबर 2 अंकेक्षकाने कार्य अत्यंत सावधगिरीने व हुशारीने करावे. हिशोब तपासणीने आपले कार्य काळजीपूर्वकरित्या कौशल्याने व दक्षतेने केले पाहिजे. कंपनीचे कर्ज रोखे व विश्वस्त करार तपासून कर्जरोखेधारकांचे हितसंबंध सुरक्षित आहेत की नाहीत हे तपासावे, अन्यथा तो दोषी समजला जातो. नंबर 3 अंकेक्षकाने पुस्तकांची व ताळेबंदांची पुरेशी सत्यता पाहावी. हिशोब तपासणी करताना अंकेक्षकाने हिशोब पुस्तकांची केवळ अंकगणितीय शुद्धता पाहू नये तर नफा तोटा पत्रक, ताळेबंद व इतर हिशोब पुस्तकांची बारकाईने तपासणी करावी. व्यवसायाच्या वास्तव आर्थिक स्थितीचे दर्शन घडवावे. नंबर 4 अंकेक्षकाने कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवून काम करावे. हिशोब तपासणीने व्यवसायामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे अविश्वासाने पाहू नये, कारण अशाच कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने त्यास हिशोब तपासणीचे काम करावे लागते. म्हणून अंकेक्षकाने कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवूनच काम करावे. नंबर 5 अंकेक्षकाने धोका देऊन आपला मोबदला वसूल करू नये. हिशोब तपासणीने धोका देऊन किंवा फसवून करून आपल्या कामाचा मोबदला वसूल करू नये. आर.बी. बसू विरुद्ध पी.के. मुखर्जी या खटल्यामध्ये न्यायालयाने श्री पी.के. मुखर्जी यांना धोका देऊन आपला मोबदला वसूल केल्याबद्दल त्यांना दोषी ठरवले होते. त्यामुळे अंकेक्षकाने सुद्धा या खटल्याचा आधार घेऊन आपला जो काही मोबदला आहे हा मोबदला कंपनीला धोका देऊन वसूल करू नये. अंकेक्षकाने स्वतःचे मत द्यावे. हिशोब तपासणीसाने कंपनीच्या कामकाजावर आर्थिक व्यवहाराबाबत स्वतःचे मत द्यावे. त्यांच्याकडून संचालकांना सल्ला देणे अपेक्षित नाही, तर त्यामुळे त्यांनी सल्ला न देता अंकेक्षकाने स्वतःचे मत द्यावे. अंकेक्षकाने सभासदांचे हितसंबंध सुरक्षित ठेवावे. कंपनी सभासदाने हितसंबंध सुरक्षित राखणे हे हिशोब तपासणीचेच म्हणजे अंकेक्षकाचे प्रमुख कर्तव्य आहे. त्यासाठी संचालकांनी ठेवलेले व जमा खर्च अचूक आहेत किंवा नाही हे त्याने काळजीपूर्वक पाहावे. नंबर 8 अंकेक्षक हा हिशोब तपासणीचा रक्षक असावा. अंकेक्षकाने आपले स्वतःचे किंवा आपल्या असणाऱ्या कंपनीचे सत्यापन व मूल्यांकन केले नाही, परंतु त्या संदर्भात अंकेक्षकाच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या मालाच्या प्रमाणपत्रावर विश्वास ठेवला. त्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती सत्य व वास्तव दिसून आली नाही. हिशोब तपासणीसाने आपल्या कामात निष्काळजीपणा दाखवला. त्यामुळे या बाबींचा बऱ्याच वेळेस काय होतं लोप होतो. आणि वरील प्रमाणे आपण जर बघितलं तर हिशोब तपासणीसाने आपले कार्य करताना व्यवसायातील कर्मचाऱ्यांकडे संशय वृत्तीने पाहू नये. व्यवसायातील गैरप्रकार किंवा लबाड्या व्यवहार असतील तर त्याबाबत योग्य व अचूक व्यवसाय संस्थेस निर्णय द्यावा. यानुसार हिशोब तपासणीसाने अंकेक्षकाने
म्हणजेच कंपनीचा एक रक्षक म्हणून कंपनीचं कामकाज बघावं. त्यानंतर पुढचा प्रकार आहे संधी लेखापाल कायद्यानुसार. संधी लेखापाल कायद्यानुसार कर्तव्य सांगताना म्हणजेच चार्टर्ड अकाउंट ऍक्टद्वारे कंपनी अंकेक्षकास पुढील कर्तव्य पार पाडावे लागतात. नंबर 1, हिशोब तपासणीसाने कोणत्याही अपात्र व्यक्तीस हिशोब तपासणीचे काम देऊ नये. अंकेक्षकाने आपल्या कामाची जाहिरात करू नये. अंकेक्षकाने नेमणूक स्वीकारल्यानंतर पूर्वीच्या हिशोब तपासणीला सूचना दिली पाहिजे. अंकेक्षकाने चार्टर्ड अकाउंट इन्स्टिट्यूटने मान्य केलेल्या कामाशिवाय इतर कोणतेही कार्य करू नये. अंकेक्षकाने आपल्या समव्यवसायी व्यक्तीशी स्पर्धा करू नये. अंकेक्षकाने कंपनीचे नफा तोटा पत्रक व ताळेबंद यावर आपल्या भागीदाराव्यतिरिक्त अन्य व्यक्तीस सही करू देऊ नये. पक्षकाराने दिलेल्या महत्त्वाच्या माहितीबाबत किंवा सूचनांबाबत हिशोब तपासणीस्थाने गुप्तता पाळावी. अंकेक्षकाने व्यवसायातील सत्य बाबी उघडकीस आणाव्यात. अंकेक्षकाने खोटे हिशोब व लबाडीचे व्यवहार अहवालात नमूद करून उघडकीस आणावे. अंकेक्षकाने आपले काम जबाबदारीने व शास्त्रशुद्ध पद्धतीने पूर्ण करावे. कंपनी कायद्यानुसार आपले काम पूर्ण करताना सार्वजनिक ठेवींबाबत अहवालही द्यावा. अशा पद्धतीने संधी लेखापाल कायद्यानुसार सुद्धा अंकेक्षकाने आपली जी काही कर्तव्य आहे ती कर्तव्य पार पाडावी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अंकेक्षकाची कर्तव्य बघताना आपण पहिलं कर्तव्य बघितलं कंपनी कायद्यानुसार, दुसरं बघितलं न्यायालयाच्या निर्णयानुसार, न्यायालयाने जे काही विविध निर्णय दिले त्यानुसार सुद्धा अंकेक्षकाची काय कर्तव्य असेल हे आपण बघितलं, आणि तिसरं आपण बघितलं संधी लेखापाल कायद्यानुसार. विद्यार्थी मित्रांनो, आज स्वाध्याय म्हणून तुम्हाला जो काही प्रश्न देत आहेत त्यामध्ये अंकेक्षकाची कर्तव्य सविस्तर स्पष्ट करा यावर तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं आहे आणि हा प्रश्न व्यवस्थित लिहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्याख्यानात तुम्हाला जर काही शंका असतील, अडचणी असतील तर तुम्ही त्या माझ्या ईमेल ॲड्रेसवर मला विचारू शकतात. माझा ईमेल ॲड्रेस आहे ganeshpatil@ktgmcollege.ec.in. थँक्यू व्हेरी मच.